नमस्कार दर्शको, आपण पाहतात आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनी आणि मी निखिल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपण वारंवार पनवेल हायवेचा जो काही इथे रेती आणि खडी सांडते त्यावर आपण 2-3 वेळा लाईव्ह केलंय, पण प्रशासन कुठेही त्याची दखल घेत नाही. आता जर आपण इकडे पाहू शकतात की आपण शुभवास्तू या सोसायटीच्या समोर जो एक स्पीड ब्रेकर लावण्यात आलेला आहे, तिकडे जर तुम्ही पाहणार तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेती आणि खडी अशी सगळी सांडलेली आहे आणि इथे खूप अपघात होत राहतात. आणि आज आपल्यासोबत बदलापूर मधील काही सामाजिक संघटनेचे अधिकारी किंवा कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, तर आज आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वात आधी तुमची ओळख करू. माझं नाव प्रवीण पतंगराव भोसले. मी सनई वाहतूक संघटना अंबरनाथ तालुका अध्यक्ष आहे. मी वारंवार या रोडवर येत असतो. काल संध्याकाळी मी बघितलं की टू व्हीलर ही माती रेती पडल्यामुळे 2 टू व्हीलर घसरून स्लिप होऊन पडल्या आणि ह्याच्याबद्दल कधी 8 दिवस 15 दिवस इथं जे साफसफाईला जी लोक येत होती किंवा इथं गाडी फिरत होती ते 10 दिवस 15 दिवस न आल्यामुळे पूर्ण रस्त्यावरती रेती बिती पडले आणि लोकांच्या ऍक्सिडेंटचं प्रमाण भयानक वाढलेले. शुभवास्तूचा हा जो सर्कल बघितला या ठिकाणी बरेच ऍक्सिडेंट होतात रेती पडल्यामुळे आणि याच्यावरनं पूर्ण प्रशासकाचं दुर्लक्ष आहे. मी या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्रशासकाला एकच किंवा नगराध्यक्ष मॅडमना एकच सांगतो की तुमचं काम आतापर्यंत चांगलं चालू आहे, पण ह्याच्याकडे पण थोडं लक्ष द्या अशी माझी विनंती आहे. कारण काल मी बघितले की 2 ऍक्सिडेंट झाले होते. त्यांना मी ग्रामीणमध्ये घेऊन गेलो. बाईकवरून लहान मुलं असतात, लेडीज असतात. सोसायटीमध्ये सोसायटी आता पोझिशन वगैरे इथं झालेलं आहे, क्राऊड वाढलेला आहे. पण हे जे पडलेली रेती आहे पूर्णपणे हे पूर्ण एवढ्या रेतीमुळे टू व्हीलर जे आहे ते पूर्ण स्लिप होते आणि ते काल ऍक्सिडेंट झाले. एवढी प्रशासकाला विनंती करतो कृपया करून की याच्यावर लक्ष द्यावं. काल जे तुम्ही म्हटलं ऍक्सिडेंट झालं त्यामध्ये लहान मुलगा लहान मुलगी पुढे बसलेली होती. एक लेडीज होती, ती कार्मेलला शाळेला घाईमध्ये चालली होती आणि समोरून एखादी बाईक आडवी आली सोसायटीमधून. ती घाई घाबरून तिनं ब्रेक मारला, ती स्वतः इथं पडली. पडल्यानंतर मग तिला मी रिक्षा चालवतो, मी रिक्षात टाकून तिला मग ग्रामीण हॉस्पिटलला घेऊन गेलो. त्यावेळी ह्या गोष्टी करण्याचा टाइम नव्हता म्हणून मी परत तुम्हाला कॉल केला. तुम्हाला मी सांगितले की आपण ह्याच्याबद्दल आपल्याला काय तर करावं लागेल. वारंवार इथं ऍक्सिडेंट होतात हे मी बघितलेलं आहे. हे स्लिप होते वाळूमध्ये, वाळू पडलेले असते. स्पीड ब्रेकर एक तर काय माहिती का, हा स्पीड ब्रेकर चेंज करावा. कारण सोसायटी जवळ असल्यामुळे इथं वारंवार स्पीड ब्रेकरमुळे जे ओव्हरलोड जे डंपर जातात किंवा त्यातून रेती पडते ती इथं जवळ पडत असल्यामुळे ऍक्सिडेंट इथं सोसायटी जवळ होत आहेत. त्यामुळे इथले जे नागरिक राहत आहेत त्यांना यांच्या ऍक्सिडेंटचं प्रमाण भयानक, ऍक्सिडेंटमुळे त्यांचं भवितव्य म्हणजे ऍक्सिडेंट व्हायचं प्रमाण धोक्यामध्ये आहे. आणि लहान मुलं असतात किंवा पालक शाळेत जात असतात मुलांना घेऊन गाडीवरून पनवेल हायवेने, तेव्हा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता बघत असाल तर हा ट्रक जातोय बघा. या ट्रक मध्ये बघा आता कशी कंडिशन, रेती पडते याच्यातून खाली बघा. आणि हे सोसायटी जवळ स्पीड ब्रेकर असल्यामुळं सोसायटीला भयानक या गोष्टीचा त्रास व्हायलाय. त्यांच्या पण आमच्याकडे वाहतूक संघटनेकडे कंप्लेंट आल्या होत्या. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रशासकाला एकच लाईव्ह मध्ये बोलण्याचा मुद्दा आहे की बाबा ह्याच्यावर तुम्ही लक्ष द्यावं आणि ताबडतोब साफसफाई करून घ्यावं. नक्कीच. धन्यवाद दादा. आपल्यासोबत काही पदाधिकारी आपण त्यांचे संवाद साधूया. तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी राजू डेक्कन, सनई छत्रपती शासन पक्षाचा मी वाहतूक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष. आज काही लोकांनी तक्रारी केल्या होत्या आमच्याकडे की हायवेला जे गाड्या चालतात ट्रक, आता गाडी दाखव मला, हे बघा सिद्धोनेक एंटरप्राइजेस अशा ज्या प्रकारच्या गाड्या हायवेला चालतात. आमच्या गाड्या चालण्याला काय कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. प्रश्न असा आहे की गाडेवाल्यांनी काय करायचं, त्याच्या मागे जे ते कव्हर आहे त्याला झाकण, त्याला खाली गोण्या ठेवून आणि त्याच्यात कॉन्क्रीट हे क्रश सँड किंवा खडी हे झाकण लावल्यानंतर त्याच्यातून निघणार नाही अशा पद्धतीने त्यांनी व्यवस्था करावी. कारण काय माहितीये का, हे जे खडी पडलेली आहे हे सगळ्या खडी पडल्यामुळं इथे काल 2-3 टू व्हीलर घसरून पडल्या, ऍक्सिडेंट झाले आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना रिक्षात टाकून हॉस्पिटल नेलं. माझं एवढंच प्रशासकाला महत्वाचं बोलणं आहे की आपल्या जे घोरपडे मॅडम आहे त्या सध्या प्रत्येक बदलापूर शहरात चांगल्या गोष्टी करण्याचा निर्धार त्यांनी घेतलाय ते, आणि त्यांचं स्वागत आहे. आणि आता जो लाईव्ह चालू आहे तो महत्वाचा मुद्दा असा आहे की इथे शुभवास्तू बिल्डिंग आहे, बहुत शुभवास्तू बिल्डिंग आहे, शुभवास्तू, आणि या बाजूला माझा सॅफ्रॉन हिल आहे. एकदम समोरच स्पीड ब्रेकर आहे आणि इथे सगळी खडी पडलेली आहे. आणि कालचा ऍक्सिडेंट आहे की त्या पुन्हा लागलं लहान मुलाला त्याला खरचटलंय, त्याला हॉस्पिटलला आमच्याच पदाधिकाऱ्यांनी घेऊन गेलाय. मी एक प्रशासनाला निवेदन देतोय की बाबा हे जे खडी पडलेली आहे हे कमीत कमी नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फत उचलून ही कुठेतरी बाजूला नेऊन टाकावी, जेणेकरून हे ऍक्सिडेंट होणार नाही. आणि घोरपडे मॅडमला पण सांगणं आहे की मॅडम तुम्ही खरंच चांगलं काम करताय, परंतु प्रशासकीय अधिकारी जे आहे, तुमचे आरोग्य अधिकारी असू द्या किंवा साफसफाईचे अधिकारी असू द्या, हे या रोडला बिलकुल चक्कर मारत नाही.
की आपलं काम काय आहे. नुसता ₹1,00,000 पगार घेऊन आपली जिम्मेदारी ₹1,00,000 पगार घेणं एवढी नाही, तर जनतेला काय सोयी आहे त्या चांगल्या प्रकारे गेल्या पाहिजे. नुसतं तुम्ही एसीच्या कॅबिनमध्ये बसून ह्या सगळे सुटणार नाही. आणि माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आजच्या आज दुपारपर्यंत किंवा 4 वाजेपर्यंत या सॅफ्रॉन हिलच्या इकडे किंवा शुभ वास्तूच्या इकडे तुम्ही दौरा करा आणि तुम्हाला माहिती पडेल की कशामुळे आपला ऍक्सिडेंट होता तिथं लहान मुलांचा. बस एवढं सांगायचं. आपल्यासोबत बोलणार तुम्ही? आपल्यासोबत काही रहिवाशी आजूबाजूच्या सोसायटी मधल्या, पण त्यांचे थेट संवाद. दादा, काय नक्की काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला? गेले 4-5 वर्ष आधी या ठिकाणी हा स्पीड ब्रेकर आता टाकलेला आहे. 4-5 वर्ष आधी हा स्पीड ब्रेकर पण होता. जसं हे सिमेंटिक कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे, मी इथेच राहतो शुभवस्तूमध्ये. त्यावेळेस असा प्रश्न होता की इथून गाड्या भरमसाठ जायच्या. स्थानिक जे समाजसेवक होते आपले बाळाराव, त्यांच्या मदतीने आपण ऍटलिस्ट तो स्पीड ब्रेकर या ठिकाणी टाकून घेतला होता. आणि त्यावेळेस आपण जेवढं पॉसिबल आहे तेवढं ऍक्सिडेंट थांबवण्याचा आपण प्रयत्न केला होता. परंतु काय आलं की याच्यावर पांढरे पट्टे नसल्यामुळे रात्री पण हे स्पीड ब्रेकर दिसत नाहीत. आणि रात्रीचा असं इथे ट्रेंड आहे या पूर्ण पनवेल हायवेला की स्पोर्ट्स बाईक घेऊन मुलं जोरजोरात येतात, जोरजोरात पळतात. या ठिकाणी शुभवास्तूच्या समोरच गेल्या 4 वर्षात मी जवळपास 20+ ऍक्सिडेंट मी स्वतः बघितलेले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी ऍटलीस्ट ज्या ज्यावेळेस इथून हे सगळे डंपर वगैरे चाललेले असतात त्यांची जी खडी पडते त्याच्यावर त्वरित काहीतरी लक्ष ठेवून त्याच्यावर काहीतरी मार्ग काढावा, जेणेकरून कसं की होणारे जे ऍक्सिडेंट आहे ते आपल्याला टाळता येतील. तर एवढी माझी विनंती आहे स्थानिक प्रशासनाला की त्यांनी यामध्ये लक्ष घालून त्वरित हे स्पीड ब्रेकर एकदम पुढे मागे कुठेतरी हलवावेत, त्याच्यावर पांढरे पट्टे टाकावेत. या ठिकाणी हायमास हा आत्ता लागलेला आहे इलेक्शन झाल्यानंतर. त्याच्या आधी 4 वर्ष झाला आम्ही पत्रव्यवहार करत होतो या गोष्टीचा. इलेक्शन झाल्यानंतर हे हायमास लागले. त्या हायमासमुळे ऍटलीस्ट थोडे तरी ऍक्सिडेंट कमी झालेत. परंतु सकाळी काय होतं की सकाळी शाळेमध्ये जाण्याची वेळ असते किंवा नोकरीला जाण्याची वेळ असते, तर लोक स्पीड ब्रेकर बघत नाहीत आणि इथून भरमसाठ गाड्या घेऊन जातात. आणि हा एंट्रन्स असल्यामुळे इथून येणाऱ्या ज्या गाड्या त्या अचानक येतात आणि ते धडक मारतात. तर स्थानिक प्रशासनाला एवढी विनंती आहे की ज्या पद्धतीने वाहतुकीचे नियम हे आम्ही पाळतो, आम्ही नागरिक म्हणून पाळतो, त्याच पद्धतीने हे जेवढे ट्रान्सपोर्टवाले आहेत किंवा इतर जे वाहतूक करतात या ठिकाणी त्यांनी ते नियम बारकाईने पाळावेत. आणि स्थानिक घनकचरा व्यवस्थापन या डिपार्टमेंटला पण माझी विनंती आहे की त्यांनी वेळोवेळी हा जो कचरा आहे किंवा हे डेब्रिज जे काही पडलेलं आहे ते स्थानिक त्यांचा जो काही मुकादम असेल, जो काही त्यांचा ऑफिसर असेल, त्यांनी येऊन ऍटलीस्ट दिवसातून नाही तर 2 दिवसातून एकदा तरी ही जी रेती पडलेली आहे ही उचलावी, जेणेकरून कसं पडणारी जी लोक आहेत ती ब्रेक दाबून याच्यावर स्लिप होऊन पडतायत. आणि होणारे जे अपघात आहेत ते अतिशय वेगळ्या लेवलचे, तुम्ही बघू पण शकणार नाही अशा लेवलचे ऍक्सिडेंट आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. आपल्यासोबत बिल्डिंगचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याही थेट संवाद साधूया. काय सांगणार? हॅलो, मी सचिन भालेराव बोलतोय. मी इकडच्या सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो. इकडे असं आहे की मी स्वतः माझ्याकडे बाईक आहे स्वतःची. तर मी आता मध्ये बाईक घेऊन स्वतः रात्री मी कात्रपणे येत होतो. तर येताना माझ्या लक्ष मला वाटत नाही तर काय होईल प्रॉब्लेम, पण मी मला गाडी घेऊन 3 वर्ष आली. पण मी कधी असा विचार नाही केला. मी ड्रिंक पण करतो, मी ड्रिंक पण गाडी चालवतो, पण कधी असा वेळ माझ्याला आला नाहीये. पण ज्या टायमाला मला असं अचानक मी त्या गाडी घेऊन येत होतो या रोडनी, तिथे या रोडवरती पट्टे नाही काय नाही, मी असा जोरात पडलो की माझ्या बघा हाताला पण लागलेला आहे. तुम्ही बघून घ्या वाटेल त्या बघा मला मार लागलेला आहे. मी सिक्युरिटीचं काम करतो. शेवटी मला तर जॉब पुढे भेटत नाही काय नाही, मी सिक्युरिटी काम करायला लागलोय. तिथे पडल्यामुळे मी बाईकवरती मी जॉब पण करत होतो, पण तर जॉब पण मला भेटत नाही काय नाही, म्हणून मी विचार केला की जाऊ द्या आता काय सिक्युरिटीच काम करू. तर तुम्ही प्लीज जरा प्रशासनाने काळजी करावी, काहीतरी करावी, काहीतरी करा तुम्ही प्लीज, हीच आमची विनंती आहे बस तुमच्याकडनं, बस काय नाही. तुम्ही बोलणार होता? नक्कीच आपण इथली गंभीर बोलणार होता तुम्ही. इथली जी आपण समस्या बघतोय, रहिवाशांची समस्या, काही सामाजिक संघटना सुद्धा आता पुढे आली, तर त्यांची एकच विनंती आहे, एकतर हा स्पीड ब्रेकर तुम्ही मागे पुढे कुठेतरी हलवा किंवा 2 दिवसांनी तरी हा जी खडी पडते किंवा रेती सांडते ही उचलण्यात यावी, जेणेकरून इथे ऍक्सिडेंट कमी होतील. आणि याच्यावर जे व्हाईट पट्टे असतात ते इथे पट्टे नाही आहेत, तर त्यामुळे तो रात्रीचा स्पीड ब्रेकर कोणाला दिसत नाही, तर त्यामुळे ते सगळे पट्टे मारण्यात यावे. आणि तुमच्याही परिसरामध्ये, तुमच्याही विभागामध्ये कधी अशा काही समस्या असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवत चला. नक्की आम्ही तिथपर्यंत पोहोचू. आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.